त्याला सर्वांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आपण आता गुरुचरित्राचं अन्वय अर्थ वाचतोय. भावार्थ, अर्थ. तरी सुद्धा मी काल म्हटलं होतं की गुरुचरित्राची पोथी ज्यांच्याजवळ असेल त्यांनी ते श्लोक वाचा. आणि आपण पारायण करतो त्याला काय वाचलं जातं आणि इथे काय आहे अन्वयार्थ ह्याच्यातला भेद कळेल, फरक कळेल. तर आता थोडस तुम्ही वाचलं, कोणी कोणी वाचलं सांगा मला. आता शारदा मॅडमने एका ग्रुपवरच टाकलं. कोणी कोणी ते वाचले ओव्या? एक चार पाच का होईना ओव्या कोणी वाचल्या. आणि काल मी त्यांना टाकायला सांगितलं होतं, तुम्हाला वाचा म्हटलं, एकाने तरी आठवण करून दिली का? नाही दिली. तर आता मी वाचते म्हणजे तुम्हाला कळेल की गुरुचरित्राचं पारायण करताना, सुलक्षणा मॅडमने वाचलं, गुरुचरित्राचं पारायण करताना काय वाचलं जातं आणि मग इथे काय आहे हे लक्षात कळेल. तर आता बघा, तुम्ही वाचलं ठीक आहे, ज्यांनी वाचलं, मी एक पाच सात लाईन वाचते. आपण जेव्हा गुरुचरित्राची पोथी वाचतो त्यावेळेला ते काय असतं, कसं वाचलं जातं, इथे काय आहे. आता हे नव्हतं मॅडमला टाकायला सांगितलं, पण त्यांनी टाकलंय तर तुम्ही तेही अन्वयार्थ बघून घ्या. अन्वयार्थ खूप पानं आहेत, ते काही वाचलं जाणार नाही ना, आपण कार्यक्रमातून ते घेतच आहोत. वाचायची गरज आहे की तुम्ही पोथी ऍक्च्युली, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर आता बघा, दुसरा अध्याय श्रीमद गुरुचरित्र अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. त्रैमूर्ती राजा गुरु तूची माझा, कृष्णातिरी वास करोनी ओजा, सुभक्त तेथे करीती आनंदा, ते सूर स्वर्गी पाहती विनोदा. तुम्ही वाचू शकता, ग्रुपवर टाकलेले शारदा मॅडमने. ऐसे गुरु चरण ध्यात, जाता विष्णू नामांकित, अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षातळी, क्षण एक निद्रिस्त, मनी श्री गुरु चिंतित, कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी पर्येसा. म्हणजे आता जे काही श्री गुरु चरणांचा ध्यास लागलेला आहे गुरुचरित्र लिहिणाऱ्याला, नामधारी इथे म्हटलेला आहे, तर यांना ध्यास लागलेला आहे आणि मग ते फिरत असताना एका वृक्षाच्या स्थळी स्वप्नातीत अवस्था असताना निद्रिस्त झाले बघा. क्षण एक निद्रिस्त, मनी श्री गुरु चिंतित, कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी परेसा. म्हणजे सुषुप्ती किंवा स्वप्नावस्थामध्ये त्यांना गुरुचं दिसले. रूप दिसे सुषुप्तीत, जटाधारी भस्माकित. म्हणजे सुषुप्ती अवस्था आपण बघतो ओंकार देण्यात, तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. तर त्याच्यामध्ये त्यांना रूप जटाधारी हे गुरूंचं हे दिसतं, जटाधारी भस्म लावलेले, व्याघ्र चर्म परिधान केलेले, पितांबर कासे देखा, असं त्यांना रूप दिसतं. येऊनी योगीश्वर जवळी भस्म लाविले कपाळी, आश्वासुनी तया वेळी अभय कर देत असे. इतके देखोनी सुषुप्तीत चैतन झाला नामांकित, चारी दिशा अवलोकित, विस्मय करीत या वेळी. मूर्ती देखली सुषुप्तीत, तेच ध्यातसे मनात, पुढे निघाला मार्ग क्रमित, प्रत्यक्ष देखे तैसाची. देखून या योगीशा ते करिता झाला दंडवते, कृपा बाकी करू न वक्ते वस्त्रे, माता पिता तू म्हणतसे. जय जयाधी, जय जयाजी योगाधीशा, अज्ञानतम विनाशा, तू ज्योती प्रकाशा, कृपा निधी सिद्ध म्हणी. म्हणजे आता हे जर वाचले आता हे 9 श्लोक, तर साधारण याच्यावरनं असं दिसतंय की गुरुचरित्राचे जे लेखक आहे, तर सरस्वती आपण बघितलं त्यांचं नाव काय आहे, नामधारी म्हटलेलं आहे याच्यात. तर ते चालत असताना त्यांना गुरुचं ध्यास लागलेला असतो आणि त्यांना ते जटाधारी भस्म लावलेले दिसतात. स्वप्नावस्था स्वप्नावस्थेत असताना त्यांना तसे दिसतात. आणि मग त्यांनी पुढे म्हटलेले की ज्योतिधारी म्हणजे ज्योत स्वरूपातील. आता हे श्लोक जेव्हा पारायणात वाचले जातात तेव्हा किती कसा अर्थ एखादी व्यक्ती जाणून घेते, उमजून घेते. आणि इथे अन्वयार्थ मध्ये आता आपण वाचूया दुसऱ्या अध्यायावरचं काय लिहिलेलं आहे. तर बघा, विषय मांडलेला आहे पहिल्यांदा. मागील अध्यायात वर्णिल्याप्रमाणे नामधारक श्री गुरूंचे ध्यान करीत चालत असता थकून एके ठिकाणी बसला आणि त्याला क्षणभर झोप लागल्यासारखे होऊन स्वप्न पडले. त्या स्वप्नात एक जटाधारी भस्म लावलेला योगी त्याला दिसला आणि त्याने नामधारकास अभय दिले. नंतर नामधारक जागा होऊन चालू लागला असता स्वप्नात दिसलेला योगीच प्रत्यक्ष त्यांच्या समोर प्रकट झालेला त्याने पाहिला. हाच श्री नृसिंह सरस्वतीचा सिद्ध नावाचा शिष्य होत.
म्हणजे आता श्री नृसिंह स्वामींचे शिष्यच त्याला सिद्ध नावाचे शिष्य दिसले. या सिद्धाने आपण योगी असून त्रयमूर्तीचा अवतार असलेले व गाणगापुरास होऊन गेलेले श्री नृसिंह सरस्वती हे आपले गुरु होते असे नामधारकास सांगितले. भक्तांना भवसागरातून तारावयासाठी त्रयमूर्तींचे या जगात अवतार होतात आणि योगाभ्यासी साधक अशा अवतारी विभूतींचे नेहमी ध्यान करीत असतात असेही सांगितले. त्या गुरुच्या भक्तांना सगळी सुखे, भाग्य, अखंड लक्ष्मी आणि अष्ट ऐश्वर्य मिळतात असेही आणखी सांगितले. त्यावर नामधारकाने आपण वंश परंपरेने गुरुभक्ती केली तरी मग आपणच कष्ट का होतात? बघा किती सुंदर प्रश्न आहे बरं का. त्यांनी विचारलं की बाबा मी तर वंश परंपरेने गुरुभक्ती केली तरी सुद्धा मग आपणच कष्ट का होतात असे सिद्धास विचारले. म्हणजे आता रस्त्यात तो भेटलेला आहे नृसिंह स्वामींचा शिष्य सिद्ध नावाचा आणि त्याला त्यांनी विचारलं की मी किती वर्ष परंपरेने गुरुभक्ती करतोय मग मला कष्ट का होतात असे सिद्धास विचारले. आपणच कष्ट का होतात असे सिद्धास विचारले. तेव्हा सिद्धाने तुझ्या मनात दृढ भावना नसल्याने तुला कष्ट होत असले पाहिजेत. आता इथे दृढ भावनेला किती महत्व आहे. आपण तर बघा मी तुम्हाला सुरेशजींचं पण सेशन झाल्यावर म्हटलं बघा भावनेवरच ते बोलले, इमोशन्सवरच बोलले. म्हणजे मी तर तुम्हाला म्हणते सगळ्याच रहस्य आपल्या भावना, इमोशन्स, विचार याच्या पलीकडे काहीही नाहीये. भलं ते मागच्या जन्मीचं का असं ना. समजा आपण जर आता काही घेतोय, भोग घेतोय कशाचे, तेही आपल्या मागच्या जन्मीचे विचार आहेत. मागच्या जन्मीच्या भावना आहेत, मागच्या जन्मीच्या इमोशन्स आहेत. म्हणूनच या जन्मी आपण जे विचार करत आहोत, ते सगळं या ब्रह्मांडात साठवून ठेवत आहोत. एनर्जी स्वरूपानं. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर इट कॅन बी डिस्ट्रॉइड. पण आपण विचारूपी जे व्हायब्रेशन्स हे करतो त्यामुळे एनर्जी स्टोअर होणार आहे. आपलं शरीर जरी सुटलं आणि सगळं काही या ब्रह्मांडाचं सुद्धा हे झालं आपण म्हणतो आता की बाबा हे नवीन युग सुरू होतंय आणि सगळं वॉशआउट प्रोग्राम्स आहे. सगळी धरती हे होणार आहे. याच्यानंतर ब्रह्मांड काही नष्टच होणार नाहीये ना. ते सनातन आहे. त्या एनर्जी तशाच राहणार आहेत. उदाहरणार्थ आता महाभारत झालं. महाभारतामध्ये जे काही श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले ते तसं स्टोअर झालं होतं. कित्येक वर्षांपूर्वी आता तर एवढ्या ते रिट्राईव्ह सुद्धा केली गीता, खरी गीता. वातावरणात स्टोअर झालेली इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून खरी गीता काय ती रिट्राईव्ह केली. आणि आता आपण गीता म्हणून काय वाचतं त्याच्यातही बरेच फरक आढळले. तर आता आपल्याला एक एक उत्खनानंतर दिसतात. आपण अभ्यासात शिकलो इतिहासाच्या की हडप्पा संस्कृती आणि मग ते सगळं जमिनीखाली सापडलं. हे बघा जेव्हा युग संपणार आहे तेव्हा हे खंडच्या खंड भूमीखाली जाणार आहे. आणि हे कोण जाणार आहे? कोण भूमीखाली गाडले जाणार आहेत? कोण सागरात फेकले जाणार आहेत, बुडले जाणार आहेत? हे सगळं आपण लॉ ऑफ वननेस मध्ये शिकलोच आहोत. हे सगळं आपल्या चेतनेवर अवलंबून राहणार आहे, आपल्या विचारांवर अवलंबून राहणार आहे. आपण ज्या विचारात आहोत, ज्या चेतनेत आहोत, त्या चेतनेच्या स्वरूपात आपलं रूप ज्या वेळेला हे सगळं होणार आहे, युग संपणार आहे आणि ते जवळ आलेलं आहे आता. यामध्ये जर आपण जमिनीखाली गाडलो गेलो, जर महापुरात बुडलो गेलो, तर हे आपल्याच चेतनेवर अवलंबून राहणार आहे. म्हणजे आता या जन्मीची जी काही आपली एनर्जी आहे, फ्रिक्वेन्सी आहे किंवा इमर्जन्सी ज्या वेळेला येईल, ज्या वेळेला घटना घडतील, त्यावेळेला आपले विचार, एनर्जी काय राहणार आहे, आपण मागं काय काय सोडत आहोत, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. त्यानुसारच तो प्रोग्राम पुढच्या जन्मीचा होणार आहे. पुढचा जन्म कधी मिळणार आहे? हजारो वर्षांनी मिळणार आहे. कारण आता जी काही पृथ्वीची सत्ययुगाची पृथ्वी सुरू होईल, जी काही नवीन युगाची सुरुवात होईल, त्याला काही कालावधी जाणार आहे की नाही? तोपर्यंत मग आपल्याला या सगळ्या गोष्टींना पुढे पुढे आपल्याला न्यावं लागणार आहे. मग भले दगडाच्या स्वरूपात का होईना, भले कशाच्या गाडलेल्या जमिनीतल्या अवस्थेत का होईना, जसे ऋषीमुनी सुद्धा जन्मानुजन्म तपस्या करत बसलेले असतात. कोणी झाडात बसतात, कोणी डोंगरात बसतात, कोणी दगडात बसतात. तसंच आपलंही होणार आहे.
म्हणजे शेवटी भावनाच किती महत्वाच्या आहेत. ऍक्च्युली सगळ्या ब्रह्मांडाचं रहस्यच हे आहे. ब्रह्मांडच क्रिएट जे झालेलं आहे, आपण जे काही आता बघत आहोत, हे सगळं क्रिएशन केवळ विचारांनी होतं. एक विचार, हुंकार. आपण बघितलंय परमेश्वर जो काही आहे, त्यांनी एक हुंकार दिला ज्याच्यातनं ओंकार प्रकटला. त्याला एक इच्छा झाली की चला बाबा खालच्या चैतन्याला जाऊ. हो. आणि मग तो ओंकार ध्वनी प्रकट होऊन ही सगळी उत्पत्ती ब्रह्मांडाची झालेली आहे. म्हणजे तिथे सुद्धा इच्छा विचारच महत्वाचा आला. आणि हे जर आपण शिकलो ना, जसं आता आपल्याला कळलं की आपलं ट्रू स्वरूप ब्रह्मांड आहे. म्हणजे आपणच हे तत्व आहोत, ब्रह्मतत्वच आपण आहोत. पिंडी ते ब्रह्मांडी आहे. आपलं स्वरूपच सगळं हे जे काही आहे इकडं तिकडं ते सगळं आपलंच स्वरूप आहे. आपल्याच चैतन्याचा एक अंश आहे. हे जर आपण समजून आता घेतलेलं आहे, तर पुढं आपण पुराणं जी वाचली, पुराणातून या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, हे एकदा आपलं कळलं, की इच्छा, विचार, मग अजून हायर हायर गोष्टी आपल्याला कळत जातील, आटोक्यात येतील, कंट्रोलमध्ये येतील. आता आपण विचारांवर काबू पाळतोय का हे सगळं कळून? आपण कितपत आपल्या विचारांनी निर्माण करतोय? आणि विचारांनी आपण निर्माण केलं तर काय विचारांनी निर्माण करतोय? गेले 3 वर्ष मी तुम्हाला सांगते, विचार बदला, विचार बदला. कितपत तुमच्या आयुष्यात बदल झालेले आहेत? तर इथे सुद्धा गुरु म्हटलेलं नाही हे लक्षात घ्या. ही कोणीही व्यक्ती नाही. हे आजच्या अध्यायातून समजून घ्यायचंय. गुरु म्हणजे काय? प्रत्येक ठिकाणी गुरु, गुरु, गुरुची साधना इथे स्पष्ट म्हटलेलं आहे. कित्येक जन्म जरी गुरुची साधना केली, तरी तुम्हाला हे भोगावं लागणार आहे. कारण तुम्ही गुरुलाच वेगळ्या स्वरूपात बघताय. गुरु इथे आहे, इथे. जसं आपण म्हणतो श्वास माझा गुरु, श्वास माझा शिव, तसं गुरु आपण काल बघितलं आत्मतत्व. मग गुरुची उपासना म्हणजे काय करायचं हे समजून घेतलं पाहिजे. तर इथे मनात दृढ भावना पाहिजे. म्हणजे एक तर दृढ भावना पाहिजे. मग कसली दृढ भावना? आपण किती निश्चलता, सारखी सारखी मी तुम्हाला म्हणते, चंचलता आणू नका, वायुतत्व ठेवू नका, दृढ निश्चय घ्या. साध्या साध्या कोर्सवरनं, फी भरण्यावरून कालही तेच झालं. तुम्हाला दिसतं साधं की मी एवढं मागं लागते, पण त्याच्यात एवढा मोठा गर्भित अर्थ आहे. तुम्हाला जे मी वळण लावण्याचा प्रयत्न करतेय, जे शिकवतेय, नाही, निश्चय घ्यायचा, दृढ निश्चय घ्यायचाच. लवकर घ्यायचा, दृढता पाहिजे. म्हणजे तो रिझल्ट येणार आहे. तर रेकॉर्डिंग ऐकत चला, महत्वाचं लिहून ठेवत चला डायरेक्ट. यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टी. मनात दृढ भावना नसल्यामुळे तुला कष्ट होत असले पाहिजे, असे उत्तर देऊन पुढे असेही सांगितले की एखाद्या वेळी शंकर किंवा विष्णू यांचा कोप झाला तरी सुद्धा सद्गुरू आपल्या भक्तांचे निश्चितपणे रक्षण करतात. तेव्हा नामधारक सिद्धाला पुन्हा भक्तिपूर्वक वंदन करून म्हणाला, तुम्ही गुरुचे असे महत्व सांगता, पण माझ्या मनात संदेह आहे. ब्रह्मा विष्णू महेश ही त्रिमूर्तीच गुरु कसे झाले? आणि विष्णू शंकर यांचा कोप झाला तरी सद्गुरू रक्षण करतात, पण गुरूंचा कोप झाल्यास मात्र कोणीही रक्षण करू शकत नाही असे तुम्ही म्हणता. ते शास्त्र पुराणात कोठे आहे? कोणी सांगितलंय शास्त्र पुराणात हे? ही माझी शंका आपण निरसन करावी असे नामधारकाने विनवले असता सिद्धांनी आपल्या म्हणण्याला वेदवचनांचा आधार देऊन सांगून ब्रह्मवैवर्त्य म्हणजेच ब्रह्मांड पुराणात, आता आपण हे पुराण वाचलेले, व्हिडिओ आहेत त्याचे, रेकॉर्डिंग ऐकायचे. ब्रह्मांड पुराणात स्वतः चतुर्मुख ब्रह्मदेवानेच कलियुगाला गुरु महिमा विस्ताराने सांगितला. आपण ऐकलाय तो. नामधारकास सांगितले, तेव्हा हे सर्व मला विस्ताराने सांगा अशी नामधारकाने सिद्धास विनंती केली. द्वापर युगाच्या अखेरीस स्वतः विष्णू नारायणाने व्यासांचा अवतार धारण करून पुराणांची रचना केली. आता व्यासांनी आपण म्हणतो पुराणांची रचना केली, पण व्यास तरी कोण होते? तर हे विष्णू नारायणच होते. स्वतः त्यांनी रूप घेतली. त्यापैकी ब्रह्मांड पुराणाच्या आधारे सृष्टीच्या उत्पत्तीचे वर्णन थोडक्यात सिद्धांनी नामधारकास सांगितले. प्रलय झाल्यानंतर एका बालकाच्या रूपाने भगवान नारायण वटपत्रावर पहुडले होते. त्यावेळी त्या आदिपुरुषाच्या मनात सृष्टी रचावी अशी प्रेरणा निर्माण झाली. बघा,
मी जे आता म्हटलं, सृष्टी रचावी किंवा बाबा चला एक काहीतरी क्रिएशन्स करू. जसा पेंटर पेंटिंग काढतो, तसं त्याने ठरवलं आणि मग हे सगळं आपण त्याच्या स्वप्नात, त्याचं जे स्वप्न आहे त्या स्वप्नामध्ये आपली प्यादी तो बघत आहे. आपण कोणीही नाहीये. ही सगळी स्वप्न आहेत. जसं मी सांगते प्रत्येकाला भातुकलीचा खेळ आपण खेळताना तू डॉक्टर हो, मी टीचर हो. तो रोल खेळतो. आपण स्क्रिप्ट लिहितो, की मला बरं नसणार, तो इंजेक्शन दे. मी काहीतरी चुकीचं बोलणार, मग तू टीचर, मग तू छडी. आपण टीचर बनण्यासाठी भांडायचो. नाही, तू टीचर, मी टीचर. मी डॉक्टर, मी तुला इंजेक्शन देणार, मी तुला छडी मारणार. आठवा तुम्ही. हे जसं आपण स्क्रिप्ट ठरवायचो, करायचो, तसंच हे सगळं स्वप्नावत आपण जीवन जगत आहोत. त्याच्या स्वप्नामध्ये ही सगळी स्वप्न आहेत. त्यामुळे आपला नवरा, आपली मुलं, आपला संसार हे सगळे स्वप्न आहे. आपल्याला वाटतं हे आपण करतो, आपण गाडी घेतली, आपण तसं काहीही नाहीये. ही सगळी धूळफेक आहे. हे सगळ्या शास्त्रात, सगळ्या पुराणात, सगळ्या वेदांमध्ये, सगळ्यांमध्ये हे लिहिलेलं आहे. पण कधी उमजून घेत नाही आपण. अजूनही आपल्याला असं वाटतंय माझं खरं आयुष्य आहे. मी केलो. मी डॉक्टरेट झाले. मी कॉलेजमध्ये काम केलं. असं नाहीये. तो बघतोय पेंटिंग करत करत करत, चला मंगलदैनला शिक्षा देऊन बघू, किंवा व्हॉट एव्हर काही आहे. आपण म्हणतो आपणच जन्माचं स्क्रिप्ट लिहिलंय. त्याने डिसाईड ठरवलं मंगल हे पात्र, मंगलचा नवरा, मंगलचं पिरॅमिड. क्रिएशन्स करून बघतोय काय या चेतनेनी होतंय, पुढं काय होतंय, लर्निंग काय, हे आधीच आपण म्हणतो जन्माच्या आधी ठरवलेलं आहे. म्हणजे त्याने ती स्क्रिप्ट लिहिलेली आहे. खरं काही चाललंय का? काहीच नाही खरं चाललेलं. या गोष्टी आपण जर लक्षात घेतल्या, आपण हे नाहीच आहे ना, मंगल हा देह नाहीये, हे इथे चेतना आहे, फक्त चेतना. मग या जे काही अनुभवातनं जे काही लर्निंग आहे ते मात्र लर्निंग घेत 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 चेतना वाढवायची, हे मात्र सत्य आहे. मग कितपत आपण या सत्यावर फोकस करतो, किती मनन करतो, किती चिंतन करतो, की मॅडम काही शिकवतायत, मॅडम काय म्हणतायत, मेसेज वाचा, नीट उत्तर लिहा, नीट कॉपी करा, आणि आपण किती निग्लेक्ट करतोय. या गोष्टी एवढ्या किरकोळ आहेत का? म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतनं उदाहरण देते मी. जर इथे तुम्ही अवेअरनेस मध्ये राहिला, जर हे केलं, जर तुमच्या जीवनात काही झालं, त्याच्यावर मनन चिंतन 10 मिनिटं घातली, तर तुमची प्रगती आहे. ना की बाजारात जाऊन सोनं चांदी घेऊन आलात. या गोष्टींना आता तरी वळण लागलं पाहिजे की नाही. 50व्या वयानंतर मी का विंगमची स्थापना केली. 50व्या वर्षी मला जे कळलं ते इतरांना लवकर कळावं, अर्ध आयुष्य जाऊ नये म्हणून कळकळीने हे झालेलं आहे. आता आपण बऱ्यापैकी 50च्या पुढे आहोत, तर केव्हा आपण जागे होणार आहोत, का अजूनच संसार थाटत बसणार आहोत, हे प्रत्येकाने स्वतःला विचारायचं आहे. तर त्या आदिपुरुषाच्या मनात सृष्टी रचावी अशी प्रेरणा निर्माण झाली. तशी प्रेरणा म्हणजे इथे सुद्धा एक इच्छेच्या जोरावर ब्रह्मांड चालतं. म्हणून मी म्हणते की कॅलेंडरचं पान आहे ना, ते सुद्धा इच्छेविरुद्ध कधी हालत नसतं. ते सुद्धा इच्छाच असते त्या ह्याची. तशी प्रेरणा निर्माण झाल्यावर त्या म्हणजे आपल्या जीवनात जे काही चालू आहे ते सुद्धा स्क्रिप्ट आहे, ड्राफ्ट आहे. म्हणून आता काही आपण क्रिएशन्स त्याच्यात आपल्या चेतनेनी घालायचे नाहीत, आपल्या इच्छानी घालायचे नाहीत. त्याच्या ज्या काही इच्छा आहेत त्याच्यावर आपण ओळखून त्याप्रमाणे आपलं आयुष्य सरेंडर करायचं असतं. शरणागती द्यायची असते. जसं आयुष्याला वळण लागेल तसं जे काही पुढे येतं ते. तशी प्रेरणा निर्माण झाल्यावर त्यांनी आपल्या नाभी कमळातून एक कमळ निर्माण केले आणि त्या कमळातून ब्रह्मदेव प्रकट झाले. आदिपुरुषाने त्या ब्रह्मदेवास सृष्टी रचण्याची आज्ञा केली आणि सृष्टी रचनेमध्ये मार्गदर्शन होणारे वेदही ब्रह्मदेवास दिले. बघा, हे सगळं वेदांचा जन्म असा झालेला आहे. त्या वेदांना अनुसरून ब्रह्मदेवाने सृष्टी रचना केली. उलट झालं बघा. वेदांना आधी वेद लिहिले ब्रह्मदेवानी आणि त्या वेदांना अनुसरून मग सृष्टीची रचना झाली. सनक सदनन इत्यादी ब्रह्मवेत्यानंतर मरीची इत्यादी प्रजापती निर्माण झाले. त्याचप्रमाणे देव, दैत्य वगैरेच्या बरोबर 4 युगे निर्माण केली. 4 युगे निर्माण झाली. त्या 4 युगांचे धर्म थोडक्यात, आता हे जे 4 युगांचे परिवर्तन सुरू होते सतत 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 सतत,
हे एंड आलेलं हे सुद्धा सगळं संपलं. त्याच्याही पलीकडे आपण हे फर्स्ट टाइम जात आहोत नवीन ह्याच्यात. या लक्षात गोष्टी घ्या. म्हणजे एंडाचा सुद्धा एंड मध्ये आपण नवीन सुरुवात करत आहोत. तर त्याचप्रमाणे देव दैत्य म्हणजे काय शेवटी, जो इथे थोडक्यात सांगते, जसं ब्रह्मदेवानी हे सगळं रचलं आणि 4 युग रचली, मग 4 युगांचे सुद्धा सायकल 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 कित्येक होत गेले. आता हे सगळं संपलं. आता ब्रह्मदेवानी स्वतः म्हणजे आपण हे सगळं त्याची सृष्टी रचना सगळं संपवायचं ठरवलं. बस आता आपण आपल्या ओरिजिनला जाणार आहोत. म्हणजे शेवटी आपण ब्रह्मन, म्हणजे आपण क्रिएटर. या गोष्टी लक्षात घ्या. म्हणजे आता ही सायकल नाहीये. आपण जिथे चाललोय तिथे. त्याचप्रमाणे देव दैत्य वगैरेंच्या बरोबर 4 युगे निर्माण झाली. त्या 4 युगांचे धर्म थोडक्यात उल्लेख करून कलियुगाचे विस्तृत वर्णन या अध्यायात करण्यात आलेले आहे. पहिले कृतयुग, त्याची मुख्य लक्षणं म्हणजे सत्य, वैराग्य आणि ज्ञान. दुसरे त्रेतायुग, त्याची लक्षणे म्हणजे यज्ञ, याग, कर्म मार्ग व धर्मशास्त्र प्रवर्तन ही होतं. तिसरे द्वापार युग, यामध्ये पुण्य पाप दोन्ही समान झाले. या युगाची लक्षणे संमिश्र होती, म्हणजे निष्ठुरता आणि दया दोन्ही गुण त्यात होते. त्यानंतर कलियुग आले. त्याची लक्षणे पहिल्या 3ही युगांच्या मानाने विचित्रच होती आणि आहेत. वैराग्य शून्य, क्रूर स्वभाव, कलह, द्वेष यांना बरोबर घेतलेले, डाव्या हाताने लिंग धरलेले आणि उजव्या हाताने जीभ धरलेली पिशाच्यासारखे तोंड अशी कलीची मूर्ती ब्रह्मदेवांपुढे उभी राहिली. त्याच्यामध्ये पुण्य पाप सगळे संमिश्रित झाले होते. आता हे का केलं ब्रह्मदेवानी हे 4 युग? एक अनुभव, एक क्रिएशन्स, की बाबा चला कृतयुगामध्ये सगळं छान छान छान, मग त्रेतायुगामध्ये काय, मग द्वापर युगामध्ये काय, मग कलियुगामध्ये काय, आता अंत. कलियुग म्हणजे सगळा वाईट सगळा करून बघितला, अनुभव घ्या. आणि हे प्रत्येक जण यातनं मूव्ह होत होतो. हजारो वर्षांचं हे सायकल चालूच असायचं. म्हणजे आपण आता जे या ह्याच्यात जिवंत आहोत, आपण किती महान श्रेष्ठ स्टेजला आलेलो आहे, किती महान आत्मे आपण आहोत, हे आपल्या लक्षात येईल. मग ब्रह्मदेवाने लिंग जिव्हा धरण्याचे कारण काय असे विचारले असता, लिंग आणि जिव्हा याच्या बाबतीत सावधान असणाऱ्यांपुढे फक्त आपली हार होईल, बाकी इतर कोणाच्याही पुढे टिकावं लागणार नाही, असा आपल्या कृतीचा अर्थ असल्याचे कलीने स्पष्ट केले. धर्माचा उच्छेद करणे, कोणताही धर बंध न पाळणे, निद्रा, कलह यांचे प्राबल्य व कलीची मुख्य लक्षणे आहेत. आता ते जाऊ दे, आता कली वगैरे हे मी नाही वाचत बसणार, कारण खूप मोठं आहे मग तसं. हा, तर आता बघा, विवेकाने धर्म करणारे, वंशोवंशी गुरुसेवा करणारे लोक कलीच्या तडाख्यातून बचावतील, असे ब्रह्माने विशद करून सांगितले. तेव्हा कलीने गुरु म्हणजे कोण, गुरु स्वरूप कसे असते, असे प्रश्न ब्रह्मदेवास विचारले. आता त्यांनी विचारलं, कलीने ना विचारले, इथून चुकून झाले बहुतेक, ते कली म्हणजे कोण विचारलं, हे गुरु म्हणजे कोण, गुरु स्वरूप कसे असते असे विचारले. बघा आता, तेव्हा गणेश वा अग्नीना युक्तो विष्णूनाच समाविंत, बरं हा श्लोक जाऊ दे, असा गुरु शब्दाचा मंत्रशास्त्राचे आधारे अर्थ सांगून आता अर्थ लिहा. काल कोणी दिलेलं, गुरु द वन हू अवॉइड्स और डिस्ट्रॉइज द डार्कनेस. गु गु आणि रू, रू म्हणजे नष्ट करणारा, म्हणजे हे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा. हा तर अर्थ आपल्याला माहितीच आहे की गुरुचा, पण इथे वेगळा आहे, तो लिहायचा आहे. आता हा अर्थ लक्षात ठेवायचा आहे. गुरु शब्दाचा मंत्रशास्त्राच्या आधारे अर्थ सांगून ग प्लस र प्लस उ लिहून घ्या. गुरु म्हणजे काय, ग प्लस र प्लस उ म्हणजे काय, गणेश अग्नी अव्यक्त विष्णू. ग म्हणजे गणेश, र म्हणजे अग्नी आणि उ म्हणजे अव्यक्त विष्णू. बघा परत सांगते, गुरु शब्दाचा मंत्रशास्त्राच्या आधारे अर्थ सांगून ग प्लस र प्लस उ म्हणजे गणेश अग्नी अव्यक्त विष्णू अशी गुरु शब्दाची फोड ब्रह्मदेवाने करून सांगितली. तसेच गुरु हा शिव विष्णूपेक्षाही श्रेष्ठ आहे. गुरु ज्योती स्वरूप असून गुरुमुळे इतर सर्व मार्ग
तीर्थ, व्रत, योग, तप, आचार, वर्णादी धर्म, यज्ञ, कर्मे, भक्ती, वैराग्य या सर्व गोष्टी प्रकाशित होतात. गुरुमुळं, गुरु ज्योती स्वरूप. आणि गुरु म्हणजे काय, आत्मतत्व सांगितलंयच की. मग आता अर्थ बघा काय होतंय, सगळं आत्मतत्वानीच यांना महत्व लागतंय. म्हणजे आत्मतत्व जर असेल तर तीर्थांना महत्व आहे, व्रतांना महत्व आहे, योगाला महत्व आहे, तपाला महत्व आहे, धर्माला महत्व आहे, यज्ञ कर्मांना महत्व आहे, भक्ती आणि वैराग्य. आत्मतत्व जाणून नाही घेतलं तर काय होणार आहे. एक दोन मिनिटं हा. तर हे जरा लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे हे. म्हणून ज्याप्रमाणे धर्माचे आचरण करताना शास्त्रज्ञाप्रमाणे मानतात, त्याचप्रमाणे गुरुची उपासना करावी व त्याची आज्ञा पाळावी. गु- आता कोण आहे गुरु सांगा मला. गुरुची आज्ञा पाळावी म्हणजे कोणाची आज्ञा? आपल्या आत्मतत्वाची. काय सांगतय आपला आत्मा इथे, हा काय सांगतो त्याची आज्ञा पाळावी. दुसऱ्या कोणाची नाहीये, आपल्या ह्याची. गुरुकडूनच शास्त्राचे श्रवण करावे, म्हणजे शास्त्रा सिद्धांत चांगले समजतात हे स्पष्ट करण्यासाठी वेद, धर्मगुरू व संदीपक शिष्य यांची कथा ब्रह्मदेवाने कली सांगितली. आता आपण कथा ऐकूयात का? कथा वाचायची का सांगा तुम्ही? का कथेचा अर्थ वाचायचा, तुम्हाला काय वाटतंय? अर्थ. अर्थ वाचायचा. लिहा बरं चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांनी. चॅट बॉक्स मध्ये लिहा बरं सगळ्यांनी, काय पाहिजे ने. लिहा ना. कथा वाचायची का नाही? अर्थ, अर्थ. बरं, आता आपण, मला आज काय असं वाटतं की हे कथेवरच अर्थ आहेत, त्यामुळे कथा वाचली पाहिजे. आपण आता ही कथा वाचून बघू आजच्या दिवस, कारण कथेवरच सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. आणि नाही वाटलं तर पुढच्या वेळेला ठरवू. तर कथा वाचते मी थोडक्यात. की पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगिरस ऋषींचा प्रसिद्ध आश्रम होता. त्या ठिकाणी मोठमोठे ब्रह्मर्षी तप करीत असत. त्यामध्ये वेद धर्म म्हणून एक मुनी होते. वेद धर्म नावाचे मुनी होते. वेदव्यासांचा शिष्य पैल त्यांचा हा पुत्र किंवा शिष्य होता. या वेद धर्म मुनींचे अनेक शिष्य होते. त्यात संदीपक म्हणून एक प्रसिद्ध शिष्य होता. म्हणजे थोडक्यात सांगते मी हे, की हे जे वेद मुनी होते त्यांनी सांगितलं की पाप म्हणजे पाप कोण घेणार. आपल्याला बहुतेक लहानपणी ही होती बहुतेक कुठल्या तरी धड्यात. त्या संदीपकाने शास्त्र पुराणांचा अभ्यास करून त्यात नैपुण्य तर मिळवले होतेच, पण तो गुरुसेवेंच्या बाबतीतही अतिशय तत्पर होता. तो गुरुपरायण असून गुरूंची सेवा मनपूर्वक करीत असे. एके दिवशी वेदधर्म मुनींनी सगळ्या शिष्यांना एकत्र बोलून सांगितले, गुरुबद्दल प्रेम असेल तरच मी माझे म्हणणे तुम्हाला सांगतो. शिष्य म्हणाले, तुम्ही सांगाल ते आम्ही करू. तुमच्या वचनांचा विश्वासाने अंगीकार करू. हे ऐकून वेद धर्मगुरूंना संतोष वाटला. मग संदीपकाला मुद्दाम बोलावून गुरु सर्व शिष्यांना उद्देशून म्हणाले, अनेक जन्मापूर्वी आमच्याकडून एक महापातक घडले होते. त्या पातकाचे फळ भोगण्याचे बाकी आहे. म्हणजे वाल्या कोळीची गोष्ट आहे ना, तशीच हे मुनी विचारतात शिष्यांना की आमच्याकडनं एक पाप घडलं होतं आणि त्या पापाचे फळ भोगण्याचे बाकी आहे. आमच्या तपनुष्ठामुळे ते पाप पुष्कळशे धुतले गेले असे असले तरी काही बाकी शिल्लक आहे आणि ते भोगल्या वाचून जाणार नाही. तपसामर्थ्यामुळे हा भोग भोगण्याचे आम्ही पुढे ढकलीत होतो.
पण त्या पापाची निष्कृती न झाल्यास मोक्षाला अडथळा येईल. यासाठी काशी क्षेत्रात जाऊन ते पाप स्वतः बघून संपून टाकावे असा विचार आहे. तेव्हा आम्ही हे पाप भोगीत असताना आमचा सांभाळ करण्यास तुमच्यापैकी कोण तयार आहे? बघा, म्हणजे आम्ही पाप भोगणार आहे आणि त्यावेळेला आमचा सांभाळ कोण करणार आहे? म्हणजे खडतर ह्याच्यातनं आम्ही पास होणार. असा प्रश्न वेद धर्म मुनींनी विचारला, की या पापाच्या योगाने आपणास गलित कुष्ठ होऊन कुष्ठ होणारे आंधळेपण व पांगळेपण 21 वर्ष भोगावे लागते. बघा, 21 वर्ष आंधळेपण, पांगळेपण. त्या काळात आपला सांभाळ करण्याची तयारी आणि सामर्थ्य ज्याच्याजवळ असेल त्याने ही जबाबदारी स्वीकारावी. संदीपक शिष्य पुढे आला आणि पाप भोगण्याचे शिल्लक ठेवू नये, ते भोगूनच संपवावे असे म्हणून आपण ते पाप स्वीकारून गुरुऐवजी स्वतः भोगण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. म्हणजे नुसताच त्यांचा सांभाळ करायला तो पुढे नाही आला, तर हे सगळं मीच भोगतो म्हणाला. आपण 21 वर्ष आंधळे पांगळे होऊन गलिकुष्ट काशी येथे जाऊन भोगू. गुरुने निश्चिंत राहावे असे त्यांनी सुचविले. त्याबद्दल संतोष व्यक्त करून वेद धर्म म्हणाले, ज्याचे पाप त्यानेच भोगले पाहिजे. पुत्र किंवा शिष्य यांना देऊन चालण्यासारखे नाही. त्यामुळे आमचे पाप आम्हीच भोगल्याशिवाय ते जाणार नाही. बघा, शिवाय रोगी माणसापेक्षा त्याची शुश्रूषा करणाऱ्याला अधिक त्रास होत असतो. तेव्हा हे, आणि हे खरंच आहे ना, जो रोगी असतो त्याच्यापेक्षा घरादारालाच त्रास होत असतो. म्हणजे कोणाची कर्मे असतात बघा. तेव्हा हे संदीपका आम्हास काशीस नेऊन आमचा सांभाळ कर. ते मान्य करून संदीपकाने गुरूंना कष्ट होताच काशीस नेले. मणिकर्णिका घाटावर कंबळेश्वराचे मंदिर होते. त्याची पूजा किंवा प्रार्थना करीत गुरु शिष्य दोघे जण तेथेच राहिले. गुरूंचे कुष्ठ वाढत गेले. त्यांची दृष्टी गेली. अंगात पू झाला. पुढे कृमी झाल्या. रक्त गळू लागले. त्यात अपस्मार झाल्यामुळे फेफरे येऊ लागले. त्यामुळे वेद धर्म गुरु संतापी बनले. संदीपकाने भिक्षा आणली की इतकी थोडी का आणली म्हणून रागवावे आणि जेवच नाही. दुसऱ्या दिवशी जास्त भिक्षा आणली तर मिष्टाने का आणली नाहीत म्हणून गुरूंनी रागवावे. निरनिराळ्या पक्वानांची नावे घेऊन ती का आणली नाहीत म्हणून शिष्यास मारावयास धावावे. निरनिराळ्या भाज्या घेऊन येण्यास सांगावे. ते सगळे मागून आणले की गुरुनी रागारागाने ते सर्व फेकून देऊन वाया घालवावे आणि वर शिष्याला शिव्या द्याव्यात. एखाद्या दिवशी त्याला गोंजारून माझ्यासाठी तू किती रे शिनलास म्हणून शोक करावा आणि लगेच शिष्याशी भांडण काढून पू मांस विष्ठा मूत्र सारखे धुतले पाहिजे, ते का धुत नाहीस म्हणून थैमान घालावे. आपल्या अंगावर माशा बसतात त्या शिष्य घालवत नाही म्हणून तक्रार करावी. शिष्य माशा मारू लागला की भिक्षा का आणत नाही म्हणून ओरडावे. हे सगळे प्रकार सहन करून संदीपकाने गुरूंची सेवा, गुरु म्हणजे ईश्वर हा भाव ठेवून केली. हा भाव महत्वाचा आहे. त्याने कधी तीर्थयात्रा करू नये किंवा आपल्या स्वतःच्या शरीराची देखभाल रक्षण काही करू नये किंवा कोणाला आपले दुःख बोलून सुद्धा दाखवू नये. मुकाट्याने सगळे सहन करावे. गुरु कितीही कठोर बोलले व कसेही वागले तरी शिष्याने आपली शांती आणि नम्रता सोडू नये असे चालले होते. असे होता होता एक दिवशी भगवान शंकर त्या संदीपकांपुढे येऊन उभे राहिले आणि वर माग असे म्हणू लागले. बघा आता, साक्षात शंकर पुढे झाले आणि वर मागायला लावला. तेव्हा संदीपकाने गुरुला विचारल्याशिवाय आपणास वर घेता येणार नसल्याचे सांगितले आणि गुरूंपाशी जाऊन आज्ञा झाल्यास गुरूंच्या व्याधीचा उपशम शंकरांजवळ मागावा अशी आपली इच्छा त्याने व्यक्त केली. गुरु रागवले, माझ्या व्याधीसाठी शंकराची प्रार्थना करू नकोस. भोगल्या वाचून पापाचे निवारण होणार नाही आणि आता व्याधी गेल्या असे वाटले तरी पुढे जन्मांतरी त्या व्याधी बाधल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे म्हणतात ना, कर्म हे भोगूनच फेडावे लागते. कर्म भोगूनच फेडायला लागते. माझी जेव्हा 7.5 चालू होती, मला इतके त्रास होत होते त्या 7-7.5 वर्षात तुम्हाला सांगते. मग एकदा मी माझ्या ज्योतिषाकडे नेले तर तो म्हणाला, मॅडम अहो 7.5 भोगूनच फेडावे लागते. मला ते इतकं पटलं ना, की त्याच्यातूनच माणूस शहाणा होतो आणि 7.5 जेवढे आपल्याला दुःख होतात, शेवटी शनी आपण जेवढं न्यायाने वागलो, जेवढे सच्चाईने वागलो त्याचं फळ नक्की नक्की देतो.
आणि खरंच असं आहे, की शनी हा न्यायाचा ग्रह आहे. बरोबर आपण जसं वागतो तसंच तो ते फळ देतो. त्यामुळं आता हे जे काही चाललेले आहेत प्रोग्राम अजून ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत. ते सगळे न्यायाचे आपले मागचे हिसाब-किताब तो देणार आहे असं म्हटलं जातं. आणि आतमध्ये आपलं जे काही चांगलं आहे, जे काही वाईट आहे ते सगळं बाहेर पण येणार आहे. कारण धुवून टाकायचंय, मोकळं व्हायचंय आपल्याला. त्यामुळे या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्या. वाईट सुद्धा बाहेर पडणार आहे. पण ते क्लिनिंगसाठी पडतंय हे अशीच भावना ठेवून आपण स्वच्छ व्हायचंय. आपण जर ते मानले हे काय होतंय, हे काय होतंय, अजून कमी ऊर्जेत गेलो, की मग तेच घडणार आहे. या गोष्टी सगळ्या समजून घ्या. आता न्याय सुरू होणार आहेत, न्याय. ज्याला मोक्ष हवा त्याने सर्व पापे निःशेष धुवून टाकावीत. असे गुरूंनी संदीपकाला सांगितले. संदीपकाने शंकरापाशी परत येऊन आपल्या गुरूंच्या मनात नाही, त्यामुळे आपल्याला वर घेता येणार नाही. तेव्हा आपणच कोणताच वर नको म्हणजे गुरूंचं नाही तर मलाही काही नको. शंकर चकित होऊन परत गेले. त्यांनी सर्व देवांना व विष्णूंना ही हकीकत सांगितली. ते ऐकून असला गुरु न असला शिष्य कोठे राहतो ते मला सांगा, असे विष्णूंनी विचारले. हजारो वर्ष खडतर तपश्चर्या करून वर मागणाऱ्यांना वर द्यावा असे वाटत नाही. आणि येथे जबरदस्तीने देव केला तर वर घेण्यास हा संदीपक तयार नाही. अविद्या अंधकार दूर करणारा हा संदीपक खरोखरीच दीपक आहे, कुलदीपकच आहे. एक गुरु म्हणजे सर्व धर्म, सर्व ज्ञान असे म्हणणारा हा संदीपक गुरूंची किती मनपूर्वक सेवा करतो आहे. ते ऐकून भगवान विष्णू ही संदीपकाकडे गेले. तू अशी काय मोठी भक्ती पाहून मला वर देतोस आणि तो वर घेऊन मला काय करायचे आहे? मी तुला भजत नाही, तुझे नामस्मरणही करीत नाही. तरी जबरदस्तीने तू मला कशासाठी वर देतोस? असे तो विष्णूंना म्हणाला. तेव्हा पूर्ण संतोष होऊन विष्णू त्याला म्हणाले, तू जी एकाग्र मनाने गुरूंची सेवा केलीस ती सर्व आम्हास पोचली. जो गुरु भक्त आहे तो माझा प्राण आहे. त्याला मी वश होतो आणि जो जे जे मागेल ते ते मला द्यावे. आई वडिलांची सेवा, स्त्रियांनी केलेली पतिसेवा, एखाद्या भल्या ब्राह्मणास, यती, योगेश्वर, तपस्व्यास भक्तिपूर्वक केलेला नमस्कार सुद्धा मला येऊन पोचतो. हे ऐकून संदीपक म्हणाला, जे काय द्यायचे ते गुरुच देतील असा माझा विश्वास आहे. वेदशास्त्रे सुद्धा असेच सांगतात की गुरुपासूनच सर्व ज्ञान प्राप्त होते आणि त्रयमूर्ती सुद्धा आपल्या स्वाधीन होतात. गुरु हाच आमचा देव आहे. तुम्ही जो वर देणार तो गुरु देऊ शकतातच. त्यात तुमचे असे मोठेपण काय आहे? सर्व तीर्थे, सर्व सत्य, सर्व परमार्थ म्हणजे गुरु आणि म्हणूनच आम्ही गुरूंना भजतो. त्यामुळे अधिकच संतोष होऊन विष्णूंनी त्याला काहीतरी मागावेच असा आग्रह केला. तेव्हा वर द्यायचाच असेल तर गुरुभक्ती आपल्या मनात आणखी वाढावी, एवढाच वर द्यावा. गुरु स्वरूपाची ओळख पटावी, असे अधिक ज्ञान द्यावे, यापेक्षा अधिक काही मागणे नाही, असे संदीपकाने विष्णूंना सांगितले. ते ऐकून जेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा एखाद्यावर अनुग्रह होतो, तेव्हा त्या अनुग्रहाचे फळ सद्गुरू प्राप्तीच्या रूपाने मिळते. कारण गुरूंमध्ये त्रिमूर्ती आहेतच, असे विष्णूंनी सांगितले. हे सर्व वेद धर्म मुनींना जेव्हा समजले, तेव्हा तुझे नुसते स्मरण केले तरी इतरांचे कष्ट निवारण होतील, असा त्यांनी संदीपकास वर दिला आणि त्यांनी स्वतः दिव्य देह धारण केला. अशा तऱ्हेने शिष्यांच्या परीक्षेसाठी रोगाचे सर्व नाटक होते असे दाखवून दिले. अशी ही संदीपकाची कथा. म्हणजे कळलं का? हे जे काही गुरूंनी म्हटलंय, गुरूंनी रोग धरला, रोग घेतला, सेवा करायला लावली, हे सगळ्या शिष्यांची परीक्षा होती. आणि इथे जे गुरु आहेत हे वेद मुनी म्हणा किंवा काय संदीपकांनी सेवा केली, ते सुद्धा सगुणात्मक रूपात्मक आहे की जनसमुदायाला सगळ्यांना समजावं की गुरु म्हणजे काय. आता ह्याच्यात टिपा वाचूयात आपण म्हणजे खरा अर्थ कळेल. कळलं? तर आता ही झाली कथा, पण इथे गुरु म्हणजे ते मुनी म्हणजे काय, शिष्य काय, हे सगळं समजण्यासाठी कथा आहेत. त्याचे भावार्थ आपण ओळखले पाहिजे. तर आता ही टिपा आपण वाचूयात. ठीक आहे. तर 2 मिनिटं मला जरा द्या.
चला आता टिपा वाचू. तर वर पहिल्या अध्यायात गुरुमार्गावरून जाऊ इच्छिणाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींचा उल्लेख करून गुरु कृपेची तीव्र तळमळ व गुरु कृपा झाल्यावर त्यांच्या आज्ञेचे निष्ठेने पालन यातच गुरु भक्ताच्या जीवनाची सार्थकता असल्याचे सांगितले. आता ज्या गुरूंवर शिष्याने अचळ दृष्ट निष्ठा ठेवायची ते गुरु एक त्रयमूर्तीपेक्षाही कसे श्रेष्ठ असतात. सद्गुरूंची प्राप्ती हेच त्रयमूर्तीच्या उपासनेचे फळ असल्यामुळे सद्गुरूंमुळेच सर्व मार्ग कसे प्रकाशित होतात. तीन सद्गुरूंची सेवा निष्ठेने कशी करावी. चार आणि त्याच सद्गुरूंच्या साह्याने कलीच्या दोषापासून गुरु भक्तांचे रक्षण का होते हे विषय दुसऱ्या अध्यायात वर्णन केलेले आहेत. हा गुरु महिमा स्वतः चतुर्मुख ब्रह्मदेवानेच कलियुगाला या भूमीवर पाठवण्यापूर्वी समजावून दिला असल्याचे ब्रह्मांड पुराणाच्या आधाराने दाखवितात. कलियुगाचे स्वरूप व लक्षणे ही देखील रूपकाद्वारे बघा रूपकाद्वारे व इतर मार्गांनी उत्तम रीतीने व्यक्त केली आहेत. कलीच्या या सर्व लक्षणांचा प्रत्यक्ष अनुभव दैनंदिन जीवनात आपणास सर्वांना नेहमीच येत असतो. पण त्यावर उपाय काय हे माहिती नसते. गुरुभक्ती हाच उपाय होय. गुरुचे स्वरूप मंत्रशास्त्राच्या साह्याने स्पष्ट केलेले आहे. तर सगळं गुरु 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 गुरुचा भक्ती, गुरुच उपाय, गुरुच महान त्रयमूर्तींपेक्षा हे सगळं गुरु म्हणजे काय तर गुरुचे स्वरूप मंत्रशास्त्राच्या साह्याने स्पष्ट केले आहे. ग प्लस र प्लस उ अशी केलेली गुरु या शब्दाची फोड अतिशय महत्वाची आहे. ग म्हणजेच गणेश म्हणजे आपली बुद्धी. तर बुद्धी गुरुमध्ये आपली बुद्धी लिहून घ्या. गुरुमध्ये आपली बुद्धी. र म्हणजे अग्नीच हे गुरुने दिलेले साधन अग्नी. आणि उ म्हणजे अव्यक्त विष्णू म्हणजेच गुरु भक्तांचे रक्षण करणारी अव्यक्त शक्ती. तात्पर्य काय तर एक तात्पर्य बघा एक आपली बुद्धी व गुरूंनी दिलेले साधन यांच्यात योग्य समन्वय असला पाहिजे. दोन अग्नीचे रूपांतर यज्ञात करून त्याद्वारे बुद्धीची शुद्धी चित्त शुद्धी. आता यज्ञ म्हणजे काय कोणी सांगेल काय काल वाचलं पण यज्ञ म्हणजे सांगा यज्ञ म्हणजे काय चॅटबॉक्स मध्ये टाका. मलाही नुसतं वाचायचं नाहीये. कोणी झोपून ऐकतं कोणी स्वयंपाक करताना ऐकतं कोणी कसं ऐकतं. हे असं ऐकण्यासारखं आहे का. काय मला सांगा लवकर यज्ञ म्हणजे काल काय आपण ऐकलं. कोणी सांगेल का. यज्ञ म्हणजे काय काल काय आपण वाचलं यज्ञ म्हणजे काय सांगितलंय. आहुती म्हणतो आपण यज्ञात आपण आहुती देतो म्हणजे काय. काय म्हणतायत आपण करीत असलेले काम. सुवर्ण मॅडमनी काय लिहिले. गुरूंचे हे असे वर्णन शंकर गीतेत 12व्या अध्यायामध्येही असे आहे. मला सांगाल का कोणी यज्ञ म्हणजे काल काय आपण ऐकलं मग हे महत्वाचं लिहित चला. नाही तर काहीच वाचन करून उपयोग नाही. काल आपण ऐकलं की यज्ञ म्हणजे काय आपण जसं यज्ञात आहुती राखणी हो. यज्ञ म्हणजे तपश्चर्या. लिहा यज्ञात आपण आहुती देतो म्हणजे सगळं आपलं कष्ट आपली तपश्चर्या आपलं काय म्हणायचं त्याला सर्व कर्म आपले प्रयत्न आपण म्हणतो ना बाबा 14 वर्षाचा वनवास म्हणजे किती त्यांनी तपश्चर्या भोगली. तर हे काल का परवाच्या ह्याच्यात यज्ञ म्हणून आपण हे केले लिहून घ्या बरं का. यज्ञ नाही तर काय उपयोग आहे मग. अग्नीचे रूपांतर यज्ञात करून त्याद्वारे बुद्धीची शुद्धी म्हणजे चित्त शुद्धी करायची. आणि तीन म्हणजे पापांचा नाश सद्गुणांची वृद्धी. आहुती म्हणजेच आपले काम प्रयत्न कष्ट मग तेच यज्ञ यज्ञ आणि हे यज्ञ म्हणजे तपश्चर्या सांगितली रेकॉर्डिंग आहे का काल परवाच. पापांचा नाश व सद्गुणांची वृद्धी या तिन्ही गोष्टी साधून गुरु भक्तांचे रक्षण करणे हे गुरुतत्वाचे थोडक्यात स्वरूप आहे. ग काराने दर्शवलेली बुद्धी हा मूलाधार आहे आणि म्हणूनच तिचा उल्लेख गणेश असा केला आहे.
म्हणजे मुलाधाराला प्रत्येक वेळेला गणेश संबोधलं आहे. हे बघा, ही तपश्चर्या, ही आहुती, हा गणेश म्हणजे काही नाहीये, ध्यान आहे, ध्यान. लक्षात घ्या, आपण जे करतो ते एक एक चक्रांवर ध्यान फोकस करत बास, ती आपली तपश्चर्या. तेच सगळं इथे आहे वर्णन. गणेश म्हणजे कोणत्याही कार्याचा पाया किंवा त्याचे अधिष्ठान. आध्यात्मिक साधनेचा पाया, कळलं? आध्यात्मिक साधनेचा पाया मूलाधार. अधिष्ठान, मूल आधार, मूल आधारच आहे सगळ्याचा तो. आपली बुद्धी. आध्यात्मिक साधनेचा पाया किंवा अधिष्ठान म्हणजे आपली बुद्धी. कारण मूलाधार चक्र जसा आधार आहे, अध्यात्माचा आधार आहे, जीवनाचा आधार आहे, तसं बुद्धी. गणेश देवता ही बुद्धी. गुरूंनी दिलेल्या साधनाच्या साह्याने, आता गुरूंनी दिलेलं साधन काय? हेच साधन, हेच ओंकार साधना असू देत, ध्यानधारणा असू देत, किंवा योग मार्गाने जात असलेला योग असू देत. गुरूंनी जे काही साधन सांगितले ते. गुरुने दिलेल्या साधनेच्या साह्याने ती बुद्धी शुद्ध होते. गुरु भक्तांचे पाप या रकाररूपी अग्नीने जळून जाते आणि त्याचे सद्गुण उजळून निघतात. आणि हे सर्व घडत असताना बुद्धी आणि गुरूंनी दिलेले साधन यांच्यात समन्वय साधून गुरु भक्ताचे सर्व संकटापासून रक्षण करणारी शक्ती म्हणजेच उकार किंवा विष्णू ही शक्ती अव्यक्त असते. पण तिची प्रचिती गुरु भक्तास येते. असे असल्या कारणाने गुरुची उपासना करणाऱ्या गुरुभक्तांवर जेव्हा गुरु कृपा होते, तेव्हा त्याची समृद्धी जागी होते. त्याच्या संचित पापांचे व पूर्वकर्मामुळे त्यांच्यात उरलेल्या दोषांचे दहन होऊन त्याचे सद्गुण उजळतात आणि त्याची वृद्धी होते. तसेच गुरुभक्ताचा असा कायापलट होत असताना सर्व कठीण प्रसंगात त्याचे रक्षणही होते. असे गुरुतत्वाचे कार्य असल्यामुळे गुरुभक्त कलीच्या कठोर तडाख्यांना खंबीरपणे तोंड देऊ शकतो. म्हणजेच आत्मतत्वाचं साधन जो जाणतो, जो ध्यानधारणा करतो, त्याला हे सगळ्या गोष्टी आपोआप प्राप्त होतात. हे सगळं त्यामुळे होत. कर्म क्लीन्स होतात, सगळं सामर्थ्य प्राप्त होतं, त्याची सत्व परीक्षा होते. पण गुरुकृपेने तो परीक्षेत सफल होतो. कारण आपल्या आयुष्यातील प्रसंग म्हणजे आपल्या साधनेची परीक्षा असूनच बघा, साधनेची परीक्षा असून ती परीक्षा असले आपले सद्गुरूच घेत आहेत अशी भावना गुरु भक्तांमध्ये निर्माण होते. प्रत्येक कसोटीनंतर ही भावना अधिकाधिक दृढ होत जाते. तस तसे गुरुतत्व गुरु भक्तांच्या हृदयात अधिकाधिक स्पष्ट होत जाते. त्याचा आत्मविश्वास वाढतो. बाह्यता त्या गुरुभक्ताचे जीवन कष्टाचे, ओढाताणीचे, संकटाचे दिसत असले तरी त्या सर्व विपरीत दिसणाऱ्या घटना प्रसंगामधूनच आतल्या बाजूने त्याचा अहंकार क्षीण होत जाऊन त्याचा विवेक वाढत जातो. त्याला ज्या मार्गावरून जावायचे आहे तो मार्ग अधिकाधिक प्रकाशित होत जातो आणि जीवनाचा खरा अर्थही त्याला आकलन होत असतो. कलीचे दोष थैमान घालतात, त्यामुळे गुरुभक्ताला अधिकाधिक अंतर्मुख होण्यास मदत होते. गुरुभक्त बाह्य जगापासून अलग पडतो आणि त्याचाही बाह्य जगाबद्दलची ओढ कमी कमी. साधी एक परीक्षा आहे आपली, बाह्य जगताची ओढ कमी होतीये का? जेवढे वेगाने कमी होती तेवढा तुमचा प्रवास चांगला चाललाय. अजूनही बाह्य जगाबद्दल आकर्षण आहे म्हणजे अजूनही तिथेच ठिपकत पडलाय तुम्ही. साधी चाचणी आहे. त्याचीही बाह्य जगाबद्दलची ओढ कमी कमी होत असते. दूरचित्रवाणीवर किंवा चित्रपटगृहात एखादा अद्भुत, भयानक, बीभत्स प्रसंगाने भरलेला चित्रपट प्रेक्षक म्हणून बघावा, तसा तो कलीने बाहेरच्या जगात जे तांडव चाललेले असते त्याच्याकडे साक्षी भावाने पाहू शकतो. त्यामुळे त्याची देहबुद्धी नाहीशी होते व आत्मबुद्धी वाढीस लागते. या अध्यायात असलेल्या संदीपकाच्या कथेत आता बघा सगळ्यात महत्वाचं. या अध्यायात आलेल्या संदीपकाच्या कथेत गुरु म्हणजे त्यांचे शरीर नव्हे. गुरु म्हणजे त्यांचे शरीर नव्हे, तर गुरु म्हणजे आत्मतत्व हे स्पष्ट होते. गुरूंच्या बाह्य देह गलित कुष्ठासारख्या घाणेरड्या रोगाने भरलेला दाखविला आहे. त्यामुळे साहजिकच त्यांच्याबद्दल गुरुना वाटली, तरी त्या देहामध्ये असलेले गुरुतत्व महत्वाचे असल्यामुळे त्या रोगग्रस्त शरीराची शुश्रूषा
अत्यंत निष्ठेने संधीपकाने करून आपल्यामधील घृणा हा विकार पूर्णपणे काढून टाकला. म्हणजे इथे हे लक्षात घ्या, ज्या वेळेला त्या गुरूंच्या घाणेरड्या देहाचा, कुष्ठाचा, घाणीचा तो जेव्हा सेवा सेवा करतो, हे त्याच्या ह्याच्यातनं काढून टाकण्यासाठी होतो. म्हणून आपल्या पुढे ज्या व्यक्ती येतात, आपल्याला आवडत नाहीत, आपल्याला काही बोलतात, त्याला आपल्यातून शिकायचं असतं. आता जेव्हा माझी चिडचिड होती ना कोणा एका ह्याच्यामुळं, त्यावेळेला मी जरूर हा विचार करते, की ही माझ्या पुढे का उभी राहिलीये? मला काय त्रास देतेय? मला काय बदलायचंय? ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही पण सवय लावून घ्या. की मला ही व्यक्ती त्रास देते, मला ही अशी बोलते, म्हणजे माझंच रूप आहे तिथे. माझ्याच शुद्धीसाठी आलंय. म्हणून तुम्ही ज्याला एखाद्याला जोडता ध्यानाला, एखाद्याला माहिती देता, ज्ञान देता, कॉलिंग करता किंवा काहीही करता, तर या भावाने जर तुम्ही केलं, तर लवकर 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 पुढे सटकणार आहे. कारण मला जो त्रास होतो, मला जे काही तुमच्याकडनं होतं, ते मी माझ्याचसाठी म्हणते ना. माझेच पुढे जाण्यासाठी आहे हे. त्याच्याबरोबर तुम्ही जाता, मी जाता, म्हणून हातात हात घालून आपण सगळे चाललोय पुढं असं. एक रिफ्लेक्शन्स असतात, आरशातल्या आपल्याच प्रतिमा असतात. आपण मुलांना नाव ठेवतो, मुलं आपल्याचसाठी आलेत ना, आपलाच तो सोल कर्माचा पाठ आहे ना, आपल्याला बदलवायला, आपल्याला वेगळंपण वागवायला. नवरा म्हणा, सासू म्हणा, नणंद म्हणा, दीर म्हणा, मित्र म्हणा, कॉलेजमधले म्हणा, काम करणारे म्हणा, नोकर म्हणा, सगळं आपल्यासाठी आलेले आहेत. ही माणसं कार्मिक असतात, आपल्या आयुष्यात आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आलेली असतात. पण आपण विचार तर केला पाहिजे, आपल्याला काय बदलायचं. एकदा बदललं की तेच तेच अनुभव येत नाहीत परत. तर या गोष्टी ते सांगितल्यात, सुंदर सांगितल्यात, की घृण हा विकार पूर्णपणे काढून टाकला, त्या संदीपकाचाच काढून टाकायचा होता. गुरु स्वभावाने प्रेमळ नाहीत, त्यामुळे संदीपकाच्या मनातला अहंकार चिरला जातो, भरडला जातो आणि शेवटी जळून भस्म होतो. पण त्याची गुरुबद्दलची निष्ठा आणि बाह्य जगाबद्दलची निरीक्षता मात्र वाढत जाते. गुरुशिवाय त्याच्या जीवनात काहीच शिल्लक राहत नाही आणि त्याच्या आपल्या स्वतःबद्दलच्या अशा सर्व इच्छाही समूळ नष्ट होतात. म्हणजे जीव भाव बघा, जो दुःखी असतो ना, दुःख दुःख बघून त्याला काही दुःखाचं वाटणच पण होतं. एखादी घरातली व्यक्ती मेली ना, तर अश्रू सुद्धा न टिपकणारी माणसं मी पाहिली. काहीच नाही, काय होत नाही, किती दुःख येऊ देत. कारण एवढं आयुष्यात दुःख भोगलेलं असतं, की खूप दुःखाने आपण म्हणतो, जसं खूप दुःख झालं की अश्रू येत नाही, तसंच येते. म्हणजे टणक होतं, जसं सोन्याला सुद्धा तापव 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 मग तो चमचम चमचम करतो. हिऱ्याला सुद्धा अगदी कोंदणात बसवेपर्यंत मारावं लागतं, मग तो हिरा बनतो. तसंच आहे सगळं. तर गुरुशिवाय त्याच्या जीवनात काही शिल्लक राहत नाही आणि त्याच्या आपल्या स्वतःबद्दलच्या सर्व इच्छाही समूळ नष्ट होतात. म्हणजे जीव भाव समूळ नष्ट होऊन त्या जागी आत्मभाव दृढ होतो. हे फार महत्वाचं आहे, लिहून घ्या. मी तुम्हाला जे सांगितलं ना, इच्छा आपल्याबद्दलच्या कमी होत आहेत का? खाण्याच्या, पिण्याच्या, कपड्या लत्त्याच्या, दागदागिन्यांच्या, हौसेच्या, मौसेच्या, स्वप्नांच्या, आपल्या छंदांच्या. म्हणजे आता जो कोण माणसं ह्याच्यावरनं आपण कसे हे करायचे, की उच्च माणूस कोण आहे आता, जो धावधाव करतोय, पळपळ करतोय, आपल्या हॉबीज पाळतोय, हा आहे का? का जो निरीच्छ झालेला आहे तो आहे? सांगा बरं मला. आता ही ऊर्जा काय करतेय? सगळे बघा ना आजूबाजूला. ऊर्जा सगळ्यांना थोपवतीये, कामापासून अलिप्त करतीये, काम सोडायला लावतीये, कामधंदे सोडून लोक बसलीत निवांत आयुष्य. आता तुमच्याच ह्याच्यातले साधक कितीतरी नवऱ्यांबद्दल मला सांगतात, माझा नवरा काहीच करत नाही माझा. आणि मी त्यांना किती वेळ सांगून पाहिलंय, की अहो ते बरोबर आहेत ना. ते आता निरीच्छ झालेत, म्हणजे ते ऊर्जेने करून घेतले ना त्यांना. तुम्ही समजा ना, तुम्ही सगळं ऐकताय ना. मग आपण विचार बदलले नाही पाहिजेत का आता? आता जो कोण जास्त कमवतो, जो कोण करिअर ओरिएंटेड, तो पुढे आहे का आता? पिरामिड उलटा झालाय आता सामाजिक. वरचे हायर पोझिशन खाली आलेत. या गोष्टी लक्षात घ्या. चेंज चाललाय, चेंज. तो चेंज समजून घेतला पाहिजे. मग इथे तेच होतं, सगळ्या इच्छा स्वतःबद्दलच्या. नोकरी करावी, पैसा मिळावा, काहीतरी माझं अस्तित्व निर्माण व्हावं, काहीच नाही. या गोष्टी लक्षात घ्या. म्हणजे कसं आहे, की प्रत्येक वेळेला आपल्याला बदल तर राहतं. आपण आपल्याला चेक करायचं, आपण बरोबर चाललोय का?
गुरु आणि मध्य साधायला नको का? मध्य तरी साधत हळू 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 आपण इकडनं तिकडं चेंज शिफ्ट करणार आहोत. गुरुशिवाय त्याच्या जीवनात काही शिल्लक राहत नाही आणि त्याच्या आपल्या स्वतःबद्दलच्या अशा सर्व इच्छाही समूळ नष्ट होतात. म्हणजे जीव भाव समूळ नष्ट होऊन आत्मभाव दृढ होतं. हे लिहा. जीव भाव समूळ नष्ट होऊन आत्मभाव दृढ निर्माण झाला पाहिजे. आत्मज्ञानाची ऊड लागली पाहिजे. आत्मज्ञान, जीवाच्या ज्या गोष्टी आहेत, शरीराच्या ज्या गोष्टी आहेत, बाह्य ज्या गोष्टी आहेत, तिथनं बदलायचंय आपल्याला आता. काढून टाकायच्यात त्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे शंकर काय आणि विष्णू काय, त्याला कोणताही वर देऊ शकत नाही. नकोच आहे त्याला काही. गुरुची इच्छा एवढी एकच गोष्ट, मग ती बाह्य जगाच्या दृष्टीने कितीही वेडेपणाची असली. मी तुम्हाला सांगू का, ही कथा खूप खूप महत्वाची आहे. याच्यात सगळा सार आलाय. इथे वर देऊ पाहतायत शंकर तरी घेत नाही, विष्णू देत आहेत तरी घेत नाही. आणि गुरु पण म्हणतात, बाबा माझं हे कर्म जर मी वर मागून संपवलं तर मला पुढच्या जन्मी घ्यावं लागणार आहे. तसंच आयुष्य आहे. आपण कोणाचा पैसा अडका घेतो, घर घेतो, काय काय घेतो, हे लाभणार आहे का आपल्याला? आपण पुढच्या जन्मीचं सगळं पेरून ठेवतोय ना. किती इस्टेटीवरनं वाद चाललेत सांगा मला. या गोष्टींना का नाही महत्व देत आपण तरी, जे ज्ञानी आहोत ते? का आपल्याला सगळं अंधारातच ह्याच्यातच राहायचंय, अविद्येतच राहायचंय आपल्याला अजूनही हे सगळं कळूनही? तुम्ही कशाला त्या इस्टेटीचे याचे त्याचे मला अडी अडचणी सांगता? ठीक आहे, मी आतापर्यंत तुम्हाला गायडन्स दिला, कसं मिळवायचं सांगितलं, क्रिएटर सांगितलं, धन्यवाद ग्रॅटिट्यूड द्यायचं सांगितलं, त्या लोकांना चांगलं म्हणायचं. पण आता मला हेही सांगितलं पाहिजे ना तुम्हाला. ती इच्छाच नको ना. असेल आपलं हे कर्मात येईल ना आपोआप, पण आपल्याला ते परत कुठंतरी फेडून नील करायचंच आहे ना. ह्या गोष्टींवर आता आपल्याला फोकस नको का? आपल्याला बॅलन्स झिरोत कसं यायचंय? मुक्त व्हायचं नाहीये का? अजून खादाडतच बसायचंय? अजून भोगतच बसायचंय? हे पुन्हा पुन्हा विचारा. ठीक आहे. तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला ही खूप सुंदर गोष्ट आहे. मग म्हणून शंकर काय आला, विष्णू काय आला, त्याला काहीच नकोय. गुरुची इच्छा एवढी एकच गोष्ट त्याला हवी आहे, मग ती बाह्य जगाच्या दृष्टीने कितीही वेडेपणाची असली तरी पूर्ण करणे. या ध्येयाशी तो एकरूप होतो. दुसऱ्या शब्दात तो ईश्वराशी एकरूप होतो. लिहा. गुरु म्हणजेच ईश्वर, ईश्वर म्हणजेच शिव, म्हणजेच श्वास, बाकी कोणी काही नाही. गुरु पण तोच, ईश्वर पण तोच, परमेश्वर फक्त थोडी गॅप आहे. सगळ्यांची चेतना ईश्वरूपी एक झाली की परमेश्वर. तर हे कारण जिथे जिथे चेतना स्प्लिट झाली, मंगलमध्ये, अर्चनामध्ये, सुलक्षणामध्ये, तारा मॅडम मध्ये, तवर ईश्वर. सगळ्यांच्या चेतना एक झाल्या की मग परमेश्वर. एवढाच फरक आहे परमेश्वर आणि ईश्वरात, बाकी काही नाहीये. तर ईश्वराची बघा हेच, दुसऱ्या शब्दात तो ईश्वराशी एकरूप होतो. कारण गुरु म्हणजेच ईश्वर होय. आलं की नाही माझंच वाक्य पुढं? गुरु म्हणजेच ईश्वर. पण ईश्वराच्या केवळ एका अंशाने, आता हे बघा, हे समजण्यासाठी गुरु प्रतिमा तयार केल्या, हे सांगायला ज्ञान देणाऱ्यांना गुरु म्हटलं जातं. जो साधन सांगतो, जो मार्गदर्शन करतो, तो पण गुरु. मानायचं ते आपण गुरुला. आपल्या जीवनात कोणी गुरु असेल त्याला मानायचं. ज्ञान देतायत, साधना करायला लावतायत, मार्गदर्शन करतायत, क्वेश्चन सोडवतायत, तो सुद्धा व्यक्ती रूपातला सुद्धा गुरु. पण खरा गुरु जाणून नाही का घेतला पाहिजे? मग त्या मनुष्य गुरुची काही गरज नसते, कारण आता चेतना एवढी वाढली आहे की आपण ध्यान धारणा करून आपल्याला स्वतःलाच मार्गदर्शन होतंय. मला कुठल्या गुरूंनी तसं, शरीरातल्या गुरूंनी मार्गदर्शन केलंय का? माझ्या एवढ्या दीक्षा झाल्या, एवढं सगळं मी तुम्हाला सांगितलंय, नाही देऊ शकत आहो. प्रश्नांची उत्तर नाही देत लोक. आता नाहीत तसे गुरु, पूर्वी होते. आता नाही येत या शरीर स्वरूपातले गुरु असे कोणी, खूप किरकोळ म्हणजे थोडे राहिलेले आहेत ते. आणि प्रत्येक जण असे गुरु सुद्धा अडकत चाललेत, आपण बघतोय आजूबाजूला. म्हणून आपलंच आत्मतत्व आपल्याला ध्यानातून जे कळेल, आपल्याला ज्या इन्स्टिंक्ट्स होतील, तो गुरु जास्त महत्वाचा नाही का? म्हणून आपण शिवसर्वोदय शास्त्र शिकत आहोत की त्या श्वासाला विचारू, तो गुरु आहे आपला. श्वास सांगतोय मी योग्य आहे, नाही आहे, मला काम करायचंय, नाही करायचंय, मला कसं करायचंय, हे सगळं शिवसर्वोदय शास्त्रातून आपल्याला गुरुचं सगळं ज्ञान मिळतं.
म्हणून त्याला भजायचे, त्याला जाणायचे, ते शिकायचे. या गोष्टी पुन्हा पुन्हा मी सांगते. तर दुसऱ्या शब्दात तो ईश्वराशी एकरूप होतो, कारण गुरु म्हणजेच ईश्वर होय. पण ईश्वराच्या केवळ एका अंशाने ही सर्व सृष्टी, हे सर्व विश्व व्यापलेले आहे आणि सर्व चराचर स्थावर जंगम विश्व व्यापून शिवाय उरलेला अव्यक्त असा ईश्वर कितीतरी मोठा आहे. सद्गुरु म्हणजे तो अव्यक्त मोठा ईश्वर होय. त्यामुळे व्यक्त सृष्टीचे उत्पत्ती, स्थिती, लय हे व्यवहार चालणारी विष्णू ब्रह्मा, विष्णू महेशही व्यक्त रूपे सद्गुरूपेक्षा लहान ठरतात. कळलं? स्थिती, उत्पत्ती निर्माण करणारा ब्रह्म, स्थिती म्हणजे मेंटेन करणारा विष्णू आणि लय म्हणजे नष्ट करणारा महेश. आणि हे आपणच आहोत सगळे, ब्रह्मा विष्णू. आपलं शरीर सुद्धा प्रत्येक सेकंदा सेकंदाला निर्माण होतं, त्याचं पालन पोषण होतं, डिस्टर्ब, ते दिसत नाहीये. आपण असे नाही आहेत, आपण अशी ती सायकल जी असते ना, अशी असते, अशी असते बघा साईन वेव्ह. अशी येते, झिरो होते, परत निगेटिव्ह जाते, परत झिरो होते, परत. हे आपलं स्वरूप आहे, खरं स्वरूप. म्हणून त्याला स्पंद शास्त्रापर्यंत जायचंय आपल्याला. घेऊन ठेवलाय तो ग्रंथ स्पंदशास्त्र. तेच सत्य आहे आपलं, स्पंदनं जाणायची. हे केव्हा जाणवणार आहे? शिवसर्वोदय शास्त्र शिकून जे 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 3.5चं ध्यान चाललंय, जिथे जिथे आपण आता आता आत चेतना बघायला लागलोय, सूक्ष्म आपलं निरीक्षण चाललंय, त्यानंतर ते स्पंदशास्त्र शिकायचे. लक्षात घ्या. आणि जेव्हा तुम्ही विपश्यनेला जाता, 1 2 3 विपश्यना होतात, तिथे हेच करायला लावतात एक्झॅक्टली. एक स्पंदन कुठं चालली ते बघा. पण तिथे काय गायडन्स नसतो, सारखं बघायचं आणि ती स्पंदन जाणून घ्यायची, नाकात काय चाललंय, गालात काय चाललंय, कानात काय चाललंय, नोटीस, सारखं स्कॅनिंग स्कॅनिंग स्कॅनिंग. तर या सगळ्या निरीक्षणाला आपण अंगीकारलं पाहिजे. आपल्याला साधं ग्रुपवरच नाही कळत, तर इथलं काय कळणार आहे हो? आपण हेच लक्ष ठेवत नाही तिथे, तर बाकीच्या कणाकणातलं कधी कळणार आहे? सर्व चराचर स्थावर जंगम विश्व व्यापून उरलेला अव्यक्त असा ईश्वर कितीतरी मोठा आहे. सद्गुरु म्हणजे तो अव्यक्त मोठा ईश्वर. त्यामुळे युक्त सृष्टीचे उत्पत्ती, स्थिती, लय हे व्यवहार चालणारी ब्रह्मा, विष्णू, महेश ही व्यक्त रूपे सद्गुरूंपेक्षाही लहान ठरतात. तेव्हा शास्त्रविहित मार्गाने उपासना करणाऱ्यावर जेव्हा त्रैमूर्तींची कृपा होते, तेव्हा त्या उपासकाला सद्गुरूंची प्राप्ती करून देतात. सद्गुरूंच्या कृपेने उपासकाचे जीवन अधिकाधिक शुद्ध होत जाते आणि सुधारते. तुला काय खलास. काय झालं मुक्ता मॅडम? बंद करा, म्यूट करा. त्यानंतर उपासकाने हे जर एकनिष्ठेने सद्गुरूंच्या आज्ञेचे पालन केले, तर संदीपकाप्रमाणे तो सद्गुरू द्वारा मोठ्या ईश्वराशी एकरूप होतो. अशा तऱ्हेने बघा आता, सद्गुरूशी एकरूप होतं. अशा तऱ्हेने गुरुकृपा व गुरुमार्ग यांचे सर्व रहस्य प्रकट करणारा हा दुसरा अध्याय अत्यंत महत्वाचा आहे. पूजनीय श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी सुद्धा द्विसहस्त्रीमध्ये शिष्याची परीक्षा घेण्यासाठी वेदधर्माकुष्टी झाले होते. अन्यथा त्यांच्या ठिकाणी पापाची शंका सुद्धा राहू शकत नाही, असे म्हटले आहे. गोदावरी सारख्या अत्यंत श्रेष्ठ नदीच्या काठी राहत असून सुद्धा वेद धर्म मुनींना काशी क्षेत्राचा प्रभावही प्रकट करायचा होता, असे टेंबे स्वामी महाराजांनी म्हटले आहे. त्याप्रमाणे लौकिक गुरूंचा हा महिमा आहे, तर सद्गुरु दत्तात्रयांचा महिमा केवढा असेल, असेही स्वामी महाराजांनी म्हटले आहे. गुरुचरित्रात अन्यत्र सिद्ध म्हणजे नामधारकात्रय मूर्तींचे 3 गुण ऐक, आदी वस्तू आपण एक, प्रपंच मूर्ती 3 जाण. गुरुचरित्र अध्याय 3 ओवी 51. तर तिसरा बघायचंच आहे आपल्याला. सद्गुरु दत्तात्रयांचा उल्लेख आदी वस्तू किंवा परमात्मा आणि व्यक्त रूपाने असणाऱ्या त्रयमूर्तींचा उल्लेख प्रपंच मूर्ती असा आलेला आहे. त्या दत्तात्रयांचा उल्लेख आपण येथे अव्यक्त मोठा ईश्वर असा केला आहे. गुरुसेवेचे कर्म भक्तिपूर्वक केल्यामुळे संदीपकाची चित्तशुद्धी होऊन त्याला ज्ञान कसे प्राप्त झाले आणि शिव विष्णूही कसे वश झाले, हे ब्रह्मवैवर्त पुराणाच्या ब्रह्मांड पुराणाच्या आधाराने येथे सांगितले आहे. गुरुकृपा व गुरुमार्ग यांचे सर्व रहस्य ज्यामध्ये प्रकट झालेले आहे, तो हा दुसरा अध्याय अत्यंत महत्वाचा आहे. आता मुक्ता मॅडम किती वेळ सांगायचं तुम्हाला?
एकदा सांगितलं तर काळजी घेता येत नाही का तुम्हाला माईकची सगळ्यांना? दोनदा दोनदा तीनदा तीनदा सांगावं लागतं, असं नका ना करत जाऊ. तर बघा, विश्लेषण विषयकांचे वर्गीकरण आहे. ज्ञान, कलीच्या स्वरूपाचे ज्ञान. कलीच्या तडाख्यातून आपला बचाव कसा करायचा याचे ज्ञान. गुरूंचे महत्व समजणे हे ज्ञान. शिव विष्णूपेक्षा गुरु श्रेष्ठ हे ज्ञान. त्यामुळे जे मिळेल. बघितलं मुक्ता मॅडमचं? हे असे लोक आहेत. किती वेळा बोललं तरी अवेअर राहायचं नाही. त्यामुळे जे मिळेल ते गुरुकडूनच मिळणे ही तर परत हा सिद्धांत. योग म्हणजे काय? परत तेच सांगितले काल वाचलं पण ना. योग इंद्रिय निग्रह, शुचिर्भूत राहणे यांचे व कलीचा उपद्रव सहन करण्यासाठी तितिक्षा वृत्ती यांचे महत्व. तितिक्षा म्हणजे काय? तितिक्षा वृत्ती. आपल्याला सुदर्शन पिरामिडला मी आधी तितिक्षा नाव ठेवलं होतं. आपलं जे फ्लायर आहे ना, आर्ट सेंटरचं, त्याच्यात ते तितिक्षा तितिक्षा सेंटर म्हटलं होतं. तर तितिक्षा म्हणजे काय? की आनंद असू दे, दुःख असू दे, समभावाने भोगून काढणे. किती आनंद होऊ दे, आनंदित होणार नाही. किती दुःख असू दे, दुःखित होणार नाही असं. तर इंद्रिय निग्रह, शुचिर्भूत राहणे यांचे व कलीचा उपद्रव सहन करण्यासाठी तितिक्षा वृत्ती यांचे मत. कर्म, कलीचा प्रतिपक्ष करण्यासाठी कोणकोणती कर्मे उपयोगी पडतात यांची माहिती. विवेक आणि धर्म करणे व गुरुसेवा या अत्यंत महत्वाच्या गोष्टी. गुरुसेवा हेच कर्म. यामुळे चित्त शुद्धी तर होते, शिवाय शिव विष्णू या देवताही आपोआप संतुष्ट होतात. गुरुभक्ती हीच उपासना, तीच ज्ञानाचे साधन व तीच ज्ञानाची परिणती. विषय मांडण्याची पद्धती, कथा पौराणिक हेच आहे याच्यात सगळं. निरनिराळ्या युगांची लक्षणे व कलियुगाचे तपशीलवार वर्णन माहितीच्या स्वरूपात आले आहे. गुरुतत्वाचे ग र उ विवेचन मंत्रशास्त्राच्या आधारे केलेले आहे. हा असा दुसरा अध्याय झालेला आहे. कोणाला काही शंका आहे का? कोणाला काही सांगायचं आहे का? कोणाला काही विचारायचं आहे का? तर ही कथा ऐकणं महत्वाचं. बघा कसं आपण ठरवू. चला, कोणाला काही विचारायचं आहे का? सांगायचंय का? कोणाला बोलायचं आहे का? उद्या तिसरा पण अध्याय घ्या. तिसरा अध्याय छोटा आहे बहुतेक. तिसरा अध्याय लवकर होणार आहे, 2 पानांचाच आहे. ठीक आहे शारदा मॅडम, तुम्ही आज ते तिसरा अध्याय तुमचा जो ग्रुप आहे ना, त्याच्यावरचे श्लोक असेल तर पोस्ट करा तिसरा, आणि चौथाही पोस्ट करा. उद्या दोन्ही आपण घेऊयात, तिसरा आणि चौथा. ते श्लोक जरूर वाचा. कारण मग कळेल की आपण काय वाचत असतो आणि ऍक्च्युअली काय आपल्याला गर्भित अर्थ घेणं गरजेचं असतं. आणि मग हे श्लोक लिहून काढतात 100 वेळा, 1000 वेळा, वह्यान वह्या भरून टाकतात. ते महत्वाचं आहे का? एकदा असे अर्थ वाचणं महत्वाचं आहे. ते तुम्ही ठरवा आणि त्यानुसार तुमच्या साधना करा, हे मला सांगायचं आहे. साधना ठरवताना आता अम, कळतंय ना, ज्ञान मिळतंय ना, महत्वाच्या साधना प्रकाराला केलं पाहिजे. आता इथे बघा, विष्णू प्राप्त होतात, शिव प्राप्त होतात, म्हणजेच आपण बघतो सगळे चक्रांच्या देवदेवता ग्रंथी, हेच सगळं आहे. साधना म्हणजे सुद्धा ध्यान आहे. ठीक आहे. पण पूर्वीचे युग असे होते की वेगळ्या वेगळ्या प्रकारे हे सगळं जाणून घेतलं जात होतं. आज आपल्याला सुपरफास्ट यान अवेलेबल मिळालंय प्रवास करायला. सुपरफास्ट यान. कुठलं वाहन घ्यायचं तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हा होते. ठीक आहे चला. तर आजचं वाक्य लिहा सगळ्यांनी ग्रुपवर. तुम्ही कुठलं आज वाक्य लक्षात ठेवणार आहात हे आज ग्रुपवर लिहा प्रत्येकाने. बघूयात. चला, धन्यवाद सगळ्यांना.